हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला हा ट्रेंडिंगवाला नेक बनवायचा आहे. तर आपल्याला आता बोटनेकमध्ये काही डिझाईन आहेत, आपण बोटनेक बनवायचा नसतो. आता ही डिझाईन जी आहे ती बोटनेकमध्ये आहे, पण कस्टमरला एवढा छोटा नेक नको आहे आणि बोटनेक पण नको आहे. तर याच्यामध्ये कसं वेगळं चेंज करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण इथे नेक टाकून घेणार आहोत 2.5 इंचाचा आणि 9.5 इंच मी हाईट घेतलेली आहे आणि 2.5 इंच इथे परत खाली घेतलेलं होतं. तर आपण इथे काय करणार आहोत, तर आपण जसं नेहमी नेक टाकण्यासाठी एक बॉक्स बनवून घेतो तसं आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. याच्यामध्ये मी थोडासा हा एक लीव शेप देऊन घेते. तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही राऊंड शेप वगैरे असंही बनवू शकता. मी इथे लीव शेप थोडासा बनवून घेतलेला आहे, कारण तोचं जे फ्लावर होतं ते खालीपर्यंत होतं, म्हणून मी 9.5 घेतलं आणि याच्यामध्ये लीव शेप घेतला. हवंच तर तुम्हाला राऊंड नेक वगैरे दुसरा कोणता मटका शेप जरी घ्यायचा असेल तर हरकत नाही, तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता आपल्याला हा जो नेक आहे ते मी तुम्हाला असं सांगणार आहे की ह्या जो आपल्याला जो कपड्यांचा डिझाईन असते ती वेगळी कटिंग वगैरे करायची गरज नाही आहे. आपण जे आहे तिच्यामध्येच आपण एक्स्ट्रा कट करून, म्हणजे जो कपडा आहे तिच्यामध्येच एक्स्ट्रा कट करून घेऊ शकतो, किंवा मग कपडा कमी असेल तेव्हा करायचं, किंवा कटिंग झालेली आहे नंतर नेक लक्षात आलं त्यावेळेस पण तुम्ही हा नेक बनवू शकता. तर मी काय करणार आहे, तर मी इथे बघा, मी ॲज इट इज म्हणजे कपडा जसा आहे तसा ठेवलेला आहे वरतून, आणि आपली इथे डिझाईन आहे. तर आपल्याला ह्या डिझाईनला काय करायचं आहे, आता जी माझं शेपमध्ये डिझाईन आलेली होती, ही जी लीव शेपमध्ये डिझाईन आलेली आहे त्या लीव शेपच्या आपल्याला साईडनं स्टिच मारून घ्यायचे आहे. म्हणजे खाली नेकला तर मारायचे आहेत, पण आपल्याला साईडनं स्टिच मारायचे आहे, दोन्हीकडे सेम अंतर ठेवून. जेवढी तुमची डिझाईन असेल तर हरकत नाही, तुमचं 1 इंचाची डिझाईन म्हणजे 1.5 इंच डिझाईनमध्ये जात असेल तर हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथे बघू शकता माझं अगदी शोल्डर 1 इंच येतं आहे, तरी पण मी साईडनं मारून घेणार आहे. म्हणजे डिझाईनच्या आपल्याला बाजूने घ्यायचं आहे, डिझाईन आपल्याला सोडून द्यायची आहे. तर मी हा इथे लीव शेप खाली घेतलेला आहे. इथे सुई टोक, जेव्हा आपल्याला टोक वगैरे पाहिजे असता लीव शेपचे वगैरे, तेव्हा आपल्याला सुई त्यात अडकवायची आहे आणि कपडा बाजूला सरकून घ्यायचा आहे. सुई खाली अटकलेली असली पाहिजे. आता इथे पण बघा तुम्ही, साईडनं शोल्डर माझं 1 इंच येतं, तरी पण मी डिझाईनच्या बाजूनेच स्टिच मारून घेतलेली आहे, अगदी म्हणजे डिझाईनच्या बाजूने थोडीशी जागा ठेवून. का तर आपल्याला ती डिझाईन कट करायची आहे, याच्यासाठी की आपली डिझाईन पण निघाली पाहिजे आणि आपण कटिंग केलेलं असतं तर त्याच्यामध्ये पण आपली डिझाईन रेडी झाली पाहिजे. ऑलरेडी काय होतं, भरपूर वेळांचे मग नंतर काही जणांचे म्हणजे आम्ही तर कट करून ठेवलं, डिझाईन बनवायची होती पण मग कट केलं, असा प्रॉब्लेम येतो. तर तेव्हाही तुम्हाला याच्यावर सोल्युशन आहे. तर आपण पूर्ण असं करून घेतलं, त्याच्यानंतर आपण आता खालचा भाग जो आहे तो पण आपण स्टिच करून घेऊया. जसं आपल्याला नेक पलटी करायचं आहे, खालच्या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण, दोन्ही पण बाजूने आपल्याला नेक पलटी करून घ्यायचा आहे. तर मी खालून पण स्टिच मारून घेत आहे. त्या मारून घेतल्याच्या नंतर आपण इथे याला पलटी करून घेऊया, म्हणजे इकडचा भाग वरती काढून घेऊया. तर हा अशा पद्धतीने रेडी होतो. तर हा झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. तुमचा जेवढा नेक रेडी होणार असेल, हरकत नाही 1 इंच जरी आलं तरी, शोल्डर 1 इंच आलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. नंतर तुमचं शोल्डर बरोबर 2.5 इंच म्हणजे 3 इंचपर्यंत रेडी होणारच आहे. तर ते जे करायचं आहे आपल्याला, आपण ते बघूया. याच्यावर आपण इथे स्टिच मारून घेऊया, जे आपण प्रेस स्टिच मारून घेतो. खाली पण डिझाईन आहे कटवर्कसारखी, तर मी सेम कटवर्कच्या बाजूला स्टिच मारून घेतलेली होती, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आपण इथे पूर्ण स्टिच मारून घेतलेली आहे. त्यानंतर हा जेव्हा रेडी होतो, तर हा बाजूला ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे हा रेडी झालेला आहे. आता नेक आपला जो आहे तो पाठीमागचा म्हणजे खालचा जो नेक आहे तो रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा नेकला आपण ही जे आहे ह्या बाजूने पूर्ण फिटिंग करून घेणार. म्हणजे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार. ते रेडी झाल्याच्यानंतर हा आपण याच्यामध्ये कट केलेला कपडा होता तो मी एकदम मिडलला कट करून घेते, म्हणजे 2 भाग कट करून घेणार आहेत बाजूला. तो भाग कट केल्याच्या नंतर इथे आपल्याला आता हा जो कपडा आहे, ही जी लाईन आहे ती आपल्याला या पद्धतीने इथे आली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, मी जसं तुम्हाला ठेवून दाखवते. इथे बघा, तुम्हाला आता जेवढं शोल्डर वाढवायचं तुम्ही इथे तेवढं वाढवू शकता आणि डिझाईन जशी ठेवायची तशी तुम्ही ठेवून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. रेडी करण्यासाठी खाली मी मेन अस्तर पण त्याच साईजचं कट केलेलं आहे आणि जसं आपण पलटी करतो त्या टाईपमध्ये आपल्याला साईडनं स्टिच मारून घेऊन आपल्याला हा जो भाग आहे लाईनचा तो कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिश करून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपण जेव्हा साईडला ठेवतो तर तो भाग फिनिश झालेला असला पाहिजे. म्हणून आपल्याला इकडच्या साईडने तो पलटी जसं करतो आपण तसं आपल्याला इकडच्या साईडनं पलटी करून फिनिश करून घ्यायचा आहे तो भाग. तुम्ही लेस वगैरे अटॅच करत असेल मग तेव्हा जर तुमचं जात असेल तर प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला एवढंच जे ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे हा भाग फिनिश करून घ्यावा लागणार आहे. तर आपण इथे फिनिश करून घेऊया पूर्ण.
हा जो आहे भागवाला पूर्ण तो कट करून घ्यायचा. तिथे नॉचेस दिलेले आहे की जेणेकरून शेपमध्ये अगदी व्यवस्थित असला पाहिजे, रेडी झाला पाहिजे. पूर्ण हा आपल्याला अशा शेपमध्ये रेडी करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने सेम आपल्याला दुसरा पण असंच रेडी करून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही रेडी झाल्याच्यानंतर शोल्डर आपल्याला टाकून घ्यायचं आहे की आपल्याला किती पाहिजे आहे. शोल्डर पाहिजे आहे आपल्याला 2.5 इंचापर्यंत. रेडी झालेला असल्यामुळे मी 2.5 म्हणते. जर रेडी नसतं झालं तर आपल्याला 3 इंच शोल्डर पाहिजे असतात. आपला हा भाग रेडी झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडे शोल्डर 2.5 इंच पाहिजे आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे 2.5 इंच आपण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण आतमधल्या जी पट्टी आहे त्या पट्टीच्या अलीकडे ठेवणार आहोत या पद्धतीने. तर तुम्ही इथे बघा या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि इथे स्टिच मारून घ्यायची आहे. सरळ स्टिच मारून घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे शोल्डरला फक्त अटॅच होऊन जाईल. आणि हा जो कपडा आहे थोडासा क्रॉस करून आपल्याला खाली आर्म होलला अटॅच करायचा आहे. म्हणजे आर्म होलमध्ये आपला जॉईंट झाला पाहिजे खाली. तो आपल्याला शेपमध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला आर्म होलमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. पहिले आपण आर्म होलची बाजू पण सेट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या आतमधल्या बाजूने स्टिच मारून घ्यायचं आहे. तर इथे आपण आर्म होलला अटॅच केल्याच्यानंतर आपण आतमधली जी बाजू आहे ती आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. होलचा जो एक्स्ट्रा कपडा होता तो आपण इथे कट करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला शेप लगेच लक्षात येऊन जाईल. आता हे जे ओपन आहे इथे पण आपण पॅक करून घेणार आहोत, स्टिच मारून घेणार आहोत. त्याच्यावरतीच आपल्याला फक्त एक प्रेस स्टिच देऊन घ्यायची आहे की जेणेकरून ते असं नंतर उलटं पडणार नाही. जेव्हा आपण नॉड वगैरे काही लावून घेणार आहोत त्यावेळेस आपलं उलटं पडणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मी याला आता नॉड लावणार आहे नंतर, सध्या तर नाही, पण मग नंतर मी आपण नॉड लावणार आहोत. नॉड लावल्याच्या नंतर ते असं उलटं पडायला नको आहे, म्हणून आपल्याला याच्यावरती एक प्रेस स्टिच टाकून घ्यायची आहे. तर पूर्ण ह्या पद्धतीने आपण इथे एक साईड लावून घेतलेली आहे. सेम आपल्याला इथे दुसऱ्या साईडने पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने ठेवून आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. तो पण जो पार्ट आहे या दुसऱ्या साईडचा तर आपण सेम इथे आपण दोन्ही पण इथे लावून घेतलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले दोन्ही पण इथे रेडी झालेले आहे. आणि एकदम छान व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला लक्षात येऊन जातं की खूप सुंदर पद्धतीने ते रेडी झालेले आहेत. आणि अगदी म्हणजे आपला आर्म होल पण कमी झालेला नाही आहे आणि तुमचं शोल्डर पण जे आहे ते पण 2.5 इंचाचं रेडी झालेलं आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे आपल्याला हा कपडा वेगळा काढायची गरज पडलं नाही किंवा डिझाईन वेगळी काढायची गरज पडली नाही. खालची डिझाईन पण आपल्याला व्यवस्थित काम आलेली आहे आणि आतमधला जो कपडा आहे तो पण अगदी व्यवस्थित काम आलेला आहे. म्हणजे एक्स्ट्रा आणि खूप हार्ड करायची गरज पडलेली नाही आहे. आता इथे आपण टक्स मारून घेऊया. मी मिडल घेतला आणि मिडलपासून 4 इंच रुंदीला आणि 4 इंच लांबीला असं घेऊन मी इथे टक्स टाकून घेणार. तिथे पहिले आपण मार्किंग करून घेऊया. लांबीला 4 इंच आणि रुंदीला 4 इंच दोन्ही साईडनं सेम आपल्याला मार्किंग करून घेऊन आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. जसे आपण रेग्युलर ब्लाऊजला टाकतो त्या पद्धतीने. खालचा भाग फिनिश झालेला असल्यामुळे आपल्याला पट्टी वगैरे लावायची गरज नाही आहे, म्हणून आपण पलटी केलेला होता त्यालाच आपण इथे डायरेक्ट टक्स टाकून घेणार आहोत. तर तिथं या पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपला टक्स टाकूनसुद्धा ब्लाऊज इथे नेक जो आहे तो रेडी झालेला आहे. आता मी याला नॉड वगैरे नंतर लावणार आहे, कारण सध्या माझ्याकडेही अवेलेबल नव्हते आणि म्हटलं लगेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी लगेच व्हिडिओ टाकलेला आहे. नॉड लावल्याच्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत फोटो शेअर करणार आहे. तर तुम्ही इथे आपल्या दोन्ही पद्धतीने इथे रेडी झालेला आहे. तर इथे एकदम छान पद्धतीने म्हणजे असं दिसून येतो आहे नेक. आणि आता जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता, कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटने काय होतं, आम्हाला अजून व्हिडिओ बनवायला थोडंसं प्रोत्साहन भेटतं, बाकी काही नाही. पण म्हणजे कसे व्हिडिओ तुम्हालाही आवडतं हेही आमच्या लक्षात येतं. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.